सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर सुरू झालेला सत्ता संघर्ष आता एका नव्या आणि मोठ्या वळणावर येऊन पोहोचलाय। निवडणुकीच्या दिवशी झालेला हाय व्होल्टेज ड्रामा, तत्कालीन पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेली धक्काबुक्की आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 सदस्यांना मतदानापासून रोखल्याचा झालेला गंभीर प्रकार, यामुळे ही निवडणूक केवळ साताऱ्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजली होती। बहुमत हातात नसतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फोडून भाजपाने आपला जिल्हा परिषद अध्यक्ष बसवल्याचा थेट आरोप आता या नेत्यांकडून केला जातोय। या संपूर्ण बेकायदेशीर प्रक्रियेविरोधात आणि पक्षादेश डावलून पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या बंडखोर सदस्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी दोन्ही पक्षांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती। मात्र महिने उलटूनही विभागीय आयुक्तांकडून कोणतीही ठोस सुनावणी होत नसल्याने आणि कारवाई टाळाटाळ केली जात असल्याने आता तक्रारदारांनी थेट उच्च न्यायालयात जाण्याचा मोठा निर्णय घेतलाय। विभागीय आयुक्तांना या सुनावणीसाठी विशिष्ट कालमर्यादा घालून द्यावी अशी मुख्य मागणी आता याचिकेद्वारे केली जाणार आहे। साताऱ्यातील या राजकीय घडामोडींमागील नक्की सत्य काय आहे आणि उच्च न्यायालयात जाण्यामागचं नेमकं कायदेशीर कारण काय आहे, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळाला। तत्कालीन पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेली धक्काबुक्की, राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना मतदानापासून रोखणं आणि मवियाचे सदस्य फोडून भाजपाने बसवलेला अध्यक्ष, या सर्वांमुळे हे प्रकरण राज्यभरात गाजलं। आता या संपूर्ण बेकायदेशीर निवडी विरोधात आणि बंडखोर सदस्यांवर कारवाई करण्यासाठी तक्रारदारांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय। विभागीय आयुक्तांना सुनावणीसाठी ठराविक कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी या याचिकेद्वारे केली जाणार आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत तक्रारदारांची बाजू मांडणारे वकील ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील गंभीर बाबी माध्यमांसमोर मांडल्या। ॲडव्होकेट घोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रिया शिंदे आणि उपाध्यक्ष राजू भोसले यांची झालेली निवड ही पूर्णपणे नियमांना डावलून झालेली आहे। ही निवड रद्द करण्यात यावी आणि बंडखोरांवर कारवाई व्हावी यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अधिकृत सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे रीतसर याचिका दाखल केली होती। सुरुवातीच्या टप्प्यात यावर प्राथमिक सुनावणी झाली खरी, पण यानंतर या प्रकरणावर जाणीवपूर्वक चालढकल केली जात आहे असा आरोप त्यांनी केलाय। या पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट घोडके यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले। सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं स्पष्ट संख्याबळ आणि बहुमत असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांची पायमल्ली करत चुकीच्या प्रकारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली असा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय। महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया पार पडली होती, मात्र केवळ साताऱ्यातच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी असा धक्कादायक आणि लोकशाहीला गालबोट लावणारा प्रकार घडलाय। कायद्याच्या नियमांनुसार विभागीय आयुक्तांकडे दाखल झालेल्या अशा याचिकांवर दर महिन्याला पुढील तारीख देऊन सुनावणी गतीने पूर्ण होणं अपेक्षित असतं, परंतु या प्रकरणात महिने उलटून गेले तरी प्रशासनाकडून कोणतीही अंतिम नोटीस दिली जात नाही किंवा सुनावणी पूर्ण केली जात नाही। जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ हा केवळ 2.5 वर्षांचा असतो। जर प्रशासकीय सुनावणी आणि कायदेशीर प्रक्रियेतच हा बहुमूल्य वेळ निघून गेला तर अपात्रतेच्या याचिकेचा काहीही अर्थ उरणार नाही। सत्ताधाऱ्यांना आणि बंडखोरांना त्याचा अप्रत्यक्ष फायदा मिळेल। म्हणूनच विभागीय आयुक्तांना या सुनावणीसाठी ठराविक मुदत किंवा टाइम बाउंड कालमर्यादा घालून द्यावी या मुख्य मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाते। आपल्या पक्षकारांना आणि साताऱ्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाला न्याय मिळावा हाच या न्यायालयीन लढ्यामागचा मुख्य हेतू असल्याचं ॲडव्होकेट घोडके यांनी स्पष्ट केलंय। साताऱ्यातील या सत्ता संघर्षाचे पडसाद आता मुंबई उच्च न्यायालयात उमटणार आहेत। हायकोर्ट या प्रकरणाची दखल घेऊन विभागीय आयुक्तांना काय निर्देश देतं आणि साताऱ्याच्या या वादग्रस्त जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं भवितव्य काय असणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तेव्हा आता या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक,
फॉलो आणि सबस्क्राईब करा.